जो बिबट्या पकडलेला आहे याला ठार मारण्याची आम्हाला परवानगी द्यावा आणि राहिलेले बिबटे सुद्धा मारायची परवानगी द्यावा। सर्व ग्रामस्थांची व गावकऱ्यांचं मागणी की जो इथं पकडलेला बिबटा आहे त्याला जोपर्यंत ठार करत नाही तोपर्यंत आम्ही बिबट्याला इथून कुठल्याही प्रकारे हालू देणार नाही। या बिबट्याचा जो बंदोबस्त आहे तर तो लवकरात लवकर केला पाहिजे, कारण नाहीतर मग जे आम्ही मुलं आहोत तर आम्ही शाळा बंद करू। निफाडच्या देवगावात भीतीचं वातावरण। गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणारा नरभक्षक बिबट्या अखेर पहाटेच्या सुमारास शरद जोशी यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात कैद झाला। पण बिबट्या पकडल्यावर गावकऱ्यांचा संताप उसळला। ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी रस्ता रोको करत ठाम मागणी केली, हा बिबट्या रेस्क्यू न करता इथेच ठार मारावा। वनविभागाच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी घेराव घालत संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली। आंदोलकांचा इशारा, बिबट्या ठार न मारल्यास शाळा बंद। दरम्यान वनविभागानं वरिष्ठांकडे ठार मारण्याची परवानगी मागितली असून देवगाव परिसरात ड्रोन आणि नव्या पिंजऱ्यांच्या सहाय्याने शोध मोहीम सुरू आहे। गावात तणावाचं वातावरण असून पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे। आता सगळ्यांचे लक्ष वनविभागाच्या पुढचा निर्णय काय असेल। माणसं लई का प्राणी लई? बरं, प्राणी पाळतोय आम्ही, बैल पाळतो, गाई पाळतो, आम्ही त्यांना मारायचं म्हणतो का कधी? म्हणजे अधिकाऱ्याने त्या वाघाला सोडून दाखवा। आमची मागणी अशी आहे की ह्या सर्वे करून हे बिबटे सगळे पकडले जावेत आणि यांना ठार मारण्यात यावं, कारण आता मनुष्यबळाला याची हानी व्हायला लागली आहे। कुठेतरी आम्हाला लहान मुलांना कोणीतरी पकडलेलं इथं आढळतंय, कुत्र्यांना तर जनावरांना तर पकडतातच आहे। त्यामुळे ही जी मॅन इटर जो होत चाललेला आहे बिबट्या, ह्या भागातले बिबटे, तर यांना तातडीने आपण पकडावं। आम्ही शनिवारी सकाळी शाळेत येतो तेव्हा मला एकदा बिबट्या दिसलेला आहे, तो सोयाबीनीतून चाललेला होता। तर सरकारला एकच विनंती आहे की आम्हाला बिबट्या मारण्याची परवानगी द्यावी